उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेव्हा मेकअप केला जातो तेव्हा गरमीमुळे होतं काय की आपला जो मेकअप आहे शक्यतो बऱ्याच जणांना असा अनुभव आला असेल की आपला मेकअप जो असतो उन्हाळ्यामध्ये खराब दिसतो किंवा तो केके दिसायला लागतो। आता यामागची कारणं कोणती आहेत, आपण कोणत्या मिस्टेक्स करतो आणि त्या कशा टाळता येतात, हे सगळं काही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे। व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण पहा, स्किप करू नका, ज्यामुळे तुम्हाला एक परफेक्ट मेकअप लुक क्रिएट करता येईल। बघा, या व्हिडिओमध्ये फक्त काही बेसिक गोष्टी मी सांगितलेल्या आहेत, पण त्या खूप जास्त कामाच्या आहेत। आणि जेव्हा पण आपण पार्लरमध्ये मेकअप करतो आणि घरी मेकअप करतो, घरी मेकअप केल्यानंतर आपल्याला काय फायदा होतो, तर जसा आपण विचार केलेला असतो की एखादा लुक आपल्याला हा असा हवा आहे, तसा मेकअप लुक आपण घरच्या घरी क्रिएट करू शकतो, पण पार्लरमध्ये तसं होत नाही। त्यासाठी थोडा तरी मेकअप येणं खूप महत्त्वाचं आहे। नमस्ते माय टू फॅमिली, कशा तुम्ही सर्वजण। सोलापुरी ताई या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। उन्हाळ्यामध्ये तुमचा सुद्धा मेकअप जो आहे तो फाटल्यासारखा होतो का, किंवा मेकअप जो आहे किंवा फाउंडेशन जे आहे ते व्यवस्थित सेट होत नाही का, तर मग हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठीच आहे। कारण की काही टिप्स असतात त्या फॉलो कराव्या लागतात। बघा, आता मी तर चेहरा व्यवस्थित धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची स्टेप काय करायची आहे, उन्हाळा असो पावसाळा असो किंवा हिवाळा असो, ही जी स्टेप आहे जर तुम्ही केलीत ना, तुमचा मेकअप म्हणा किंवा तुमचं जे फाउंडेशन आहे सेट होण्यासाठी मदत होणार आहे। आणि फाउंडेशन जे आहे ते लवकर पावडर वेगळं आणि फाउंडेशन वेगळं असं दिसत नाही। त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, तर आईस क्यूब घ्यायचे आहे, 2-3 आईस क्यूब घ्या आणि व्यवस्थित चेहऱ्यावरती या पद्धतीनं चोळून घ्या। जर तुम्हाला एवढं थंड सहन होत नसेल तर एखाद्या कपड्यामध्ये सुद्धा तुम्ही याला घालून, नॅपकिनमध्ये वगैरे घालून चेहऱ्यावरती फिरवू शकता, पण डोळ्याच्या आजूबाजूला डायरेक्ट आईस लावायचं नाही आपल्याला। आपले जे बोटं हात थंड झालेले असतात ना, ते हात किंवा बोटं या पद्धतीनं डोळ्यांवरती फिरवायचे आहेत। आणि अशा पद्धतीनं साधारणतः 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला संपूर्ण चेहऱ्यावरती आईस क्यूब जो आहे तो फिरवून घ्यायचा आहे। आईस क्यूब न फिरवता आणि आईस क्यूब फिरवून तुम्ही मेकअप करून पहा, तुम्हाला फरक जो आहे तो लक्षात येणार आहे। आईस क्यूब जेव्हा आपण लावतो चेहऱ्यावरती तेव्हा जो आपला मेकअप टिकतो ना, तो खूप काळापर्यंत टिकतो आणि केके दिसत नाही। त्यामुळं ही स्टेप जी आहे ती फॉलो नक्की करा, याला स्किप करू नका। आता बघा, मी आईस क्यूब चेहऱ्यावरती फिरवून घेतलेला आहे आणि त्याच बाउलमध्ये पाणी घातलं आणि आपले ब्युटी ब्लेंडर जे आहे ते भिजायला घालायचे आहेत। जोपर्यंत आपल्या बाकीच्या स्टेप ज्या आहेत त्या पूर्ण होतील तोपर्यंत आपले ब्युटी ब्लेंडर सुद्धा व्यवस्थित भिजतील। बघा, ब्युटी ब्लेंडर भिजवूनच घ्यायचं आहे। बऱ्याचदा काय होतं की घाई गडबडीमध्ये ब्युटी ब्लेंडर जो आहे तो व्यवस्थित भिजत नाही, थोडासा कोरडा राहतो आणि तेव्हा सुद्धा आपला जो मेकअप आहे तो व्यवस्थित होत नाही। आता बघा, चेहरा जो आहे तो आणखीन थंड आहे, पण पाणी जे पण आहे ते चेहऱ्यावरचं सुकलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे। तुम्ही कोणतंही मॉइश्चरायझर लावा, मी इथं ॲलोवेरा जेल वापरते। आता बऱ्याचदा मी वेगवेगळे वापरते मॉइश्चरायझर, पण आता सध्याला तरी मी ॲलोवेरा जेल वापरते। आणि स्किनमध्ये आपल्या व्यवस्थित याला बोटांनी चोळून मुरू द्यायचं आहे। जेव्हा पण आपण मॉइश्चरायझर लावतो तेव्हा आपल्या चेहऱ्यामध्ये हे मॉइश्चरायझर मुरलं पाहिजे। बऱ्याचदा काय होतं, आपण प्रॉपर टाईम देत नाही, पटकन मॉइश्चरायझर लावतो, त्यानंतर पटकन सनस्क्रीन लोशन लावतो, त्यानंतर पटकन आपण बीबी क्रीम, सीसी क्रीम किंवा फाउंडेशन लावतो आणि त्यानंतर याला व्यवस्थित सेट व्हायला वेळ मिळत नाही आणि तेव्हासुद्धा आपला जो मेकअप आहे तो खराब होतो। या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे। व्यवस्थित थोडासा वेळ काढा आणि तेव्हाच मग मेकअपला सुरुवात करा। तर मॉइश्चरायझर व्यवस्थित चेहऱ्यावरती पसरवून घेतलेला आहे, चेहऱ्यामध्ये मुरलेला आहे आणि आता याला सुकायची वाट बघायची आहे। साधारणतः 1 मिनिट लागतो आणि 1 मिनिट आपल्याला द्यायलाच हवा। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, बऱ्याच ताईंच्या चेहऱ्यावरती खूप जास्त केस असतात आणि अशामध्ये जर तुम्ही मेकअप करायला गेलात तेव्हासुद्धा मेकअप जो आहे किंवा आपले जे प्रोडक्ट्स आहेत ते व्यवस्थित स्किनवरती त्यांचे लेअर जे आहेत ते तयार होत नाहीत आणि केसांमध्ये आपला मेकअप जो आहे केसांमुळं केके दिसतो। तेव्हासुद्धा आपल्याला जे पण केस आहेत आपल्या चेहऱ्यावरती ते काढायचे आहेत आणि त्यानंतरच मेकअप करायचा आहे। आणि इथं मी आता लिप बामसुद्धा लावून घेतलेला आहे।
तर बघा साधारणतः 1 ते 2 मिनिटानंतर आपल्याला लगेच पुढची स्टेप जी आहे ती फॉलो करायची आहे। आता इथं काय लावायचं आहे, सनस्क्रीन लोशन लावायचं आहे। तुमच्या आवडीचं सनस्क्रीन लोशन तुम्ही घ्या आणि लावा। तुम्ही आता घरातच राहणार असाल किंवा उन्हामध्ये जाणार नसाल तरी सुद्धा तुम्हाला इथं सनस्क्रीन लोशन हे लावायचंच आहे। मॉइश्चरायझर लावल्यानंतर सनस्क्रीन लोशन लावायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे। बरेच जण काय करतात की सनस्क्रीन लोशन अगोदर लावतात आणि त्यानंतर मॉइश्चरायझर लावतात, तसं करायचं नाही आहे आपल्याला। तर सनस्क्रीन लोशन जे आहे ते मॉइश्चरायझर लावल्यानंतर लावायचं आहे। तुम्ही टोनर सुद्धा यूज करू शकता जर तुम्हाला ओपन पोर्स जे आहे ते खूप जास्त असतील तर सुरुवातीला सगळ्यात अगोदर तुम्ही टोनर सुद्धा यूज करू शकता। तुमच्या आवडीचं टोनर घ्या आणि चेहऱ्यावरती स्प्रे करा आणि त्यानंतर मग मेकअपला सुरुवात करू शकता। तर बघा इथं व्यवस्थित सनस्क्रीन लोशन लावलेलं आहे आणि मी ज्या पण वस्तू वापरल्या आहेत त्या सर्वच्या सर्व वस्तू ताईंनो मी टॅग केलेल्या आहेत। इथं प्रत्येकाची नावं घेत बसत नाही, नाहीतर व्हिडिओ परत खूप मोठा होईल आणि परत कमेंट येतील की व्हिडिओ खूप जास्त मोठा आहे आणि बघायला आवडत नाही। त्यामुळे मी ज्या पण वस्तू आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, तुम्ही चेक करू शकता आणि टॅगसुद्धा केलेले आहेत, तिथून तुम्ही खरेदी करू शकता। आता इथं बघा तुम्ही लॅक्मेचं बीबी क्रीम घ्या किंवा सीसी क्रीम घ्या किंवा फाउंडेशन घ्या, काही घ्या तुमच्या आवडीचे जे पण तुम्हाला आवडतं ते घ्या किंवा कोणत्या कार्यक्रमाला तुम्ही चाललाय त्यानुसार बीबी क्रीम, सीसी क्रीम किंवा फाउंडेशन निवडा। आता मी घेणार होते लॅक्मेचं बीबी क्रीम पण ते संपलेलं आहे आणि त्यामुळे मी काय घेतलं, लॅक्मेचं फाउंडेशन घेतलेलं आहे आणि चेहऱ्यावरती व्यवस्थित लावून घ्यायचं या पद्धतीनं। अगोदर सुरुवातीला सगळीकडे डॉट डॉट द्यायचे आहेत आणि बऱ्याचदा काय होतं की एकाच ठिकाणी बरेच जण काय करतात की एकाच ठिकाणी बरंच फाउंडेशन लावतात आणि मग ते चेहऱ्यावरती म्हणजे एकसारखं पसरलं जात नाही। आता बघा मी एक स्टेप सांगायची विसरलेली आहे। फाउंडेशन लावायच्या अगोदर आपल्याला प्रायमर लावायचं आहे आणि प्रायमर जे आहे ते त्वचेमध्ये आपल्याला मुरू द्यायचं नाही आहे, फक्त एक नाजूक लेअर आपल्याला तयार करायची असते आणि त्यानंतर मग आपल्याला फाउंडेशन लावायचं आहे। तर फाउंडेशन लावलेलं आहे आणि जे ब्युटी ब्लेंडर आपण पाण्यामध्ये घालून ठेवलं होतं ना त्याला व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे। पाणी जे आहे ते सगळं गेलं पाहिजे आणि त्यानंतर त्याच ब्लेंडरने आपल्याला काय करायचं आहे, या पद्धतीनं फाउंडेशन जे आहे ते ब्लेंड करायचं आहे। बऱ्याच जणांचं जे फाउंडेशन आहे ते व्यवस्थित चेहऱ्यावरती म्हणजे एकसारखं पसरलं जात नाही किंवा ब्लेंड होत नाही, त्यामुळं बऱ्याच ताई ज्या आहेत त्या फाउंडेशन लावणं टाळतात, बाकीच्या क्रीम लावतात। पण फाउंडेशननं जो लुक येतो तो बाकीच्या क्रीमनं कधीच येणार नाही। लग्नामध्ये किंवा मोठ्या कार्यक्रमामध्ये शक्यतो आपल्याला फाउंडेशनच योग्य ठरतं आणि ते खूप वेळ टिकतं सुद्धा। त्यामुळं फाउंडेशन जर लावायचं असेल तर तुम्हाला अगोदर आपला बेस जो आहे तो पक्का करावा लागेल आणि बेस कसा पक्का करायचा हे मी आत्ता सांगितलं। तुमच्या चेहऱ्यावरती केस असतील तर ते काढावे लागतील, शिवाय तुम्हाला चेहरा जो आहे तो एकदम क्लीन ठेवायचा आहे आणि आईसने म्हणजे बर्फाने तुम्हाला चेहरा जो आहे तो शेकून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीनं बघा आता इथं फाउंडेशन लावताना आणखीन काही चुका होतात बघा, कानावरती वगैरे फाउंडेशन जे आहे ते लावता येत नाही। त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, या पद्धतीनं हातावरती फाउंडेशन घ्यायचं आणि त्यावरती ब्युटी ब्लेंडर जे आहे ते या पद्धतीनं ब्युटी ब्लेंडरला फाउंडेशन लागलं पाहिजे असं करायचं आणि मग ते कानावरती या पद्धतीनं पसरवायचं। असं जर केलं ना कानावरती व्यवस्थित फाउंडेशन लागलं जातं। तर अशा पद्धतीने व्यवस्थित चेहऱ्यावरती फाउंडेशन पसरवून घेऊ आणि जिथं जिथं तुम्हाला आता वाटतंय की चेहऱ्यावरती डाग जे आहेत ते दिसत आहेत त्या ठिकाणी आपल्याला परत एक स्टेप जी आहे ती फॉलो करायची आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं बघा, चेहऱ्यावरती आता माझ्या पिंपल आले होते मध्ये आणि तुम्हाला माहिती आहे मी त्यावरती व्हिडिओ पण बनवलेला आहे आणि पिंपल आल्यामुळे त्याचे डाग आहेत, पिंपल तर गेलेले आहेत पण त्याचे डाग आहेत। तर तिथं आपण काय करू शकतो, खूप जास्त मोठे डाग जर असतील तर आपण काय करू शकतो, ऑरेंज कलरचं जे कन्सिलर मिळतं म्हणजे कन्सिलर पॅलेटमध्ये जे ऑरेंज कलरचा शेड असतो ना तो शेड घ्यायचा आणि जिथं तुम्हाला पिंपल आहे किंवा जिथं तुम्हाला डाग आहे तिथं पॉईंट ठेवायचा फक्त या पद्धतीनं। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता या पद्धतीनं आपल्याला ठेवायचं आहे, एक पॉईंट ऑरेंज कलरचाच ठेवायचं आहे आणि परत आपल्याला काय करायचं आहे, जिथं जिथं आपण ऑरेंज कलरचा पॉईंट ठेवलेला आहे तिथं तिथं आपल्याला काय लावायचं आहे, तर कन्सिलर या पद्धतीनं लावायचं आहे।
तिथं जिथं आपण ऑरेंज कलरचा पॉईंट ठेवलेला आहे तिथंच हे सुद्धा कन्सिलरचा पॉईंट आपल्याला ठेवायचा आहे आणि परत आपल्याला हे ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करायचं आहे। डोळ्याच्या खाली सुद्धा तुम्ही कन्सिलर लावू शकता। इथं जर खूप जास्त तुमचे डार्क सर्कल असतील तर लावू शकता। मला फक्त थोडेसे आहेत त्यामुळे मी थोडंसं लावलेलं आहे आणि जिथं जिथं डाग होते तिथं सुद्धा लावलेलं आहे आणि परत हे व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आहे। वेगवेगळं दिसायला नको, कुठेही धब्बे धब्बे दिसायला नको, त्यामुळे आपलं जे ब्युटी ब्लेंडर आहे ते व्यवस्थित भिजलं गेलं पाहिजे, व्यवस्थित पिळलं गेलं पाहिजे आणि त्यानंतरच हे एकसारखं जे आहे ते चेहऱ्यावरती पसरवता येतं। बघा, कितीही तुम्ही भारी फाउंडेशन वापरा, कितीही भारी कन्सिलर वापरा, पण तुमचा बेस जर व्यवस्थित नसेल तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही आहे। त्यासाठी आपल्याला सुरुवातीचा जो बेस आहे तो व्यवस्थित करून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। बघा, फाउंडेशन झालं, कन्सिलर लावून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला पावडर लावायची आहे। आता इथं मी लॅक्मेचीच पावडर घेते, तुम्ही तुमच्या आवडीची कोणतीही घेऊ शकता आणि या पद्धतीने थोडी एक्स्ट्रा पावडर आपल्याला काय करायची, लावायची। सुरुवातीला खूप पांढरा पांढरा चेहरा दिसला तर काही हरकत नाही, एवढं काही हे करायचं नाही आहे। नंतर आपण त्याला काय करू शकतो, ब्रशच्या मदतीने एक्स्ट्रा पावडर जी आहे ती काढू शकतो। पण सुरुवातीला जेव्हा आपण ही पावडर फाउंडेशनवरती सेट करतोय आणि महत्त्वाचं काय, फाउंडेशन लावल्यानंतर सुद्धा आपल्याला 2 मिनिट वाट पाहायची आणि त्यानंतरच पावडर जी आहे ती सेट करायची आहे। कॉम्पॅक्ट पावडर आहे ही, तुम्ही लूज पावडर सुद्धा यूज करू शकता। पण शक्यतो जेव्हा पण तुम्ही मोठ्या कार्यक्रमात जाता किंवा तुम्हाला असं वाटतं की मेकअप जो आहे तो खूप वेळ टिकावा, तर त्यावेळेस तुम्हाला शक्यतो प्रयत्न करा की तुम्ही की कॉम्पॅक्ट पावडर लावावी। अशा पद्धतीनं गळ्याला सोडायचे नाही, सगळ्या स्टेप ज्या आहेत त्या गळ्याला सुद्धा लावायच्या आहेत। सगळे जे पण आपण प्रोडक्ट्स वापरलेले आहेत ते सगळे गळ्याला सुद्धा लावायचे आहेत आणि त्यानंतर व्यवस्थित कॉम्पॅक्ट पावडर जी आहे ती सेट झालेली आहे। डोळ्याच्या आजूबाजूला जे आहे ते व्यवस्थित तिथं सेट करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला एक्स्ट्राची जी पावडर आहे ती काढायची आहे। कशी काढायची तर ब्रशच्या साहाय्याने, जी मोठे ब्रश असतात ना त्या साहाय्याने मी पावडर काढून घेतलेली आहे आणि आता इथं परत काय करतोय आपण, तुम्हाला डोळ्यांना खूप जास्त हेवी जर मेकअप करायचा असेल तरी तो सुद्धा करू शकता आणि तुम्हाला एकदम लाईट मेकअप करायचा असेल तरी तो सुद्धा तुम्ही करू शकता। बघा, इथं मी काय घेतलेलं आहे, आय शॅडो पॅलेट घेतलेला आहे आणि आता माझा जो ड्रेस आहे तो एकदम येलो कलर, लाईट येलो कलर आहे आणि त्यामुळं मी काय करते, डार्क शेड निवडलेला आहे आणि डोळ्यांना इथं लावते। फक्त मी एकदम लाईट डोळ्यांना मेकअप करते डोळ्यांचा आणि म्हणजे खूप जास्त काही लावत नाही आहे, फक्त आय शॅडो लावते आणि शक्यतो उन्हाळ्यामध्ये ग्लॉसी मेकअपकडे लक्ष द्या। मॅट मेकअप जे आहे ते उन्हाळ्यामध्ये तितकेसे चांगले वाटत नाहीत, आता मला तर आवडत नाहीत, पण आता तुमची निवड, पण शक्यतो ग्लॉसी मेकअप उन्हाळ्यामध्ये छान दिसतात, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करू शकता। तर आय शॅडो लावून झालेला आहे आणि आता आयलायनर लावताना बघा बऱ्याचदा मोबाईलमध्ये पाहून लावताना थोडासा प्रॉब्लेम होतो, म्हणून मी काय केलं, परत मिररमध्ये जाऊन लावते। दोन्ही डोळ्यांना आयलायनर व्यवस्थित लागलं पाहिजे, सेम लागलं पाहिजे, याकडे लक्ष द्यायचं आहे आणि जसं तुम्हाला बरोबर वाटेल किंवा जसं तुम्हाला सोयीस्कर ठरेल त्या पद्धतीने तुम्ही आयलायनर लावून घ्या आणि आता पुढची जी स्टेप आहे ती करायची। जर तुमच्या आयब्रो ज्या आहेत त्या खूप जास्त लाईट असतील तर त्यासुद्धा तुम्ही फील करून घेऊ शकता आणि इथं मी काजळ लावते। आता बघा, आयलायनर लावले, बऱ्याच ताई काय चूक करतात, जेव्हा पण तुम्ही आयलायनर लावता तेव्हा काजळ जे आहे ते पूर्ण लास्टपर्यंत न्यायचं नाही आहे, फक्त सेंटरला आणि थोडंसं पुढच्या साईडला काजळ लावायचं, लास्टला न्यायची गरज नाही आहे, म्हणजे टोक काढायची अजिबात गरज नाही आहे, कारण की आयलायनर आपण लावलेला आहे। तर अशा पद्धतीनं काजळसुद्धा लावून घेतलेला आहे। आणखीन डार्क जर तुम्हाला हवं असेल तर डार्क करू शकता, डबल लाईन लावू शकता, पण मी इथं सिंगल लाईनच लावलेली आहे आणि खालच्या साईडला जो आय शॅडो आपण वरच्या साईडला लावलेला आहे तोच आपल्याला हलकासा खालच्या साईडला सुद्धा, म्हणजे काजळ लावल्यानंतर एकदम छोटीशी लाईन आपल्याला इथं क्रिएट करायची आहे, ज्यामुळे दोन्ही वरची साईड आणि खालची साईड सेम दिसेल। आणि त्यानंतर बघा लिपस्टिक, तर लिपस्टिक लावताना कधीही
लिप लायनर लावूनच मग नंतर आपल्याला लिपस्टिक लावायची आहे, नाहीतर ती व्यवस्थित दिसत नाही आणि त्याचं जे फिनिशिंग आहे ते सुद्धा नीट दिसत नाही। त्यामुळे कधी पण लावताना आपल्याला लिप लायनर लावूनच लिपस्टिक जी आहे ती फिल करायची आहे। मी इथं सुद्धा लिपस्टिक जी आहे ती थोडीशी डार्कच घेतली आहे। तर या पद्धतीने लिपस्टिक पण लावून झालेली आहे आणि या ज्या स्टेप आहेत, सुरुवातीच्या ज्या स्टेप आहेत ताईंनो, त्या खूप जास्त महत्त्वाच्या आहेत। जेव्हा आपलं फाउंडेशन जे आहे ते व्यवस्थित सेट होतं त्यानंतर मग बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सेट व्हायला वेळ लागत नाही किंवा त्या बिघडत नाहीत। त्यामुळे फाउंडेशन सेट करताना एकदम काळजीपूर्वक आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या फॉलो करूनच आपल्याला फाउंडेशन जे आहे ते लावायचं आहे। तर अशा पद्धतीनं जवळपास सगळं काही झालेलं आहे। आणखीन तुम्हाला काही एक्स्ट्रा करायचं असेल तर तुम्ही करू शकता। आता मी इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती, तर इथं मी कोणती स्टेप फॉलो करते बघा, तर कॉन्टोर जे आहे ते खूप इम्पॉर्टंट होतं। अशा वेळेस जेव्हा तुम्हाला डबल चिन असते किंवा तुमचा चेहरा जो आहे तो थोडासा मोठा वाटतो, यावेळेस ही जी स्टेप आहे ती नक्की फॉलो करायची आहे। थोड्याशा जास्त प्रमाणामध्ये जर तुमचा चेहरा मोठा आहे असं वाटत असेल तर तेव्हा ही स्टेप तुम्हाला खूप जास्त उपयोगी ठरणार आहे। आणि कॉन्टोर जेव्हा पण तुम्ही करता तेव्हा इथं हाडाच्या साईडला जेव्हा तुम्ही लावता तेव्हा खालच्या साईडने तुम्हाला ब्लेंड करायचं आहे आणि त्यानंतर इथे वरच्या साईडला थोडंसं लावून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे। ते व्यवस्थित ब्लेंड केल्यानंतर आपल्याला परत एक आणखीन काही लावायचं आहे, तर पावडर, लूज पावडर म्हणा किंवा तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर लावली असेल तर ती पावडर परत एक हलकीशी लेयर जी आहे ती लावून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीनं जिथं जिथं आपण कॉन्टोर लावलेला आहे तिथं व्यवस्थित लावून घ्या, कारण की ही जी पावडर आहे आपण लावतो ना ती परत थोड्या वेळातच एकदम लाईट होते आणि त्यामुळे थोडीशी एक्स्ट्रा लागली तरी काही हरकत नाही। तर अशा पद्धतीनं व्यवस्थित आणखीन इथं तुम्ही नाकाला सुद्धा म्हणजे बरंच काही करू शकता। जर तुमचं नाक खूप जास्त लांब असेल तर त्याला शॉर्ट दाखवू शकता, शॉर्ट असेल तर लांब दाखवू शकता, पण इथं मला काही आवश्यकता वाटत नाही त्यामुळे मी ती जी स्टेप आहे ती स्किप करत आहे। आणि आता बघा आयशॅडो पॅलेट जे आहे त्यातला मल्टी कलर घेते आणि त्याने मी काय करणार आहे, हायलाइट करणार आहे। आणि हायलाइटचे पॉईंट जे असतात ते आता तुमच्या सोयीनुसार तुम्ही घेऊ शकता। काही बेसिक पॉईंट मी इथं आता हायलाइट करत आहे। आणि हे जे पॅलेट आहे ना यामध्ये जो मल्टी कलर आहे तो खूप जास्त म्हणजे तुम्हाला असं लगेच जाणवणार आहे की थोडंसं जरी लावलं ना खूप जास्त तिथं तो पार्ट जो आहे तो हायलाइट होतो। आता बघा इथं लावलंय आणि लगेच लक्षात येते तुम्हाला फरक जो आहे तो किती जास्त लक्षात येतोय। जसं जसं आपण चेहरा इकडे तिकडे फिरवतो तसं तसं तो पॉईंट जो आहे तो हायलाइट होतो आणि तो सुद्धा एक वेगळंच अट्रॅक्शन जे आहे ते चेहऱ्यामध्ये दिसतं। त्यामुळं हे जे पॉईंट्स आहेत ते नक्की हायलाइट करत जा आणि त्यामुळं एक वेगळाच लुक तुम्हाला मिळतो आणि चेहरा जो आहे तो उठून दिसतो। तर अशा पद्धतीने सर्व पॉईंट्स जे आहेत मी हायलाइट केलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता। आता हेच हायलायटर जे आहे तुम्ही आयबॉलवरती सुद्धा थोडंसं लावू शकता, पण मी इथं लावलेलं नाही आहे। अगोदरचा जो शेड मी लावलेला आहे तो छान दिसतोय म्हणून मी लावलेलं नाही आहे। तर अशा पद्धतीनं मी बरेच पॉईंट जे आहेत तर यानेच हायलाइट केलेले आहेत आणि एकदम मस्त असा हायलाइटसुद्धा झालेला आहे। आणि त्यानंतर बाकीच्या वस्तू घातलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता फायनल लुक काही असा आहे। खूप सोप्या पद्धतीनं तुम्ही असा एकदम परफेक्ट मेकअप लुक जो आहे तो क्रिएट करू शकता। आशा करते व्हिडिओ जो आहे तो लक्षात आला असेल आणि या हा जो व्हिडिओ पाहिलात ना तुम्ही आता जर ट्राय केलात ना या पद्धतीनं, जर तुम्हाला म्हणजे अजिबातच मेकअप येत नसेल तरी सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो पाहिल्यानंतर लगेच व्यवस्थित तुमचं फाउंडेशन जे आहे ते बसणार आहे, अजिबात केके मेकअप दिसणार नाही आहे। त्यामुळं नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा, चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि तुमच्या काही अडचणी असतील त्यासुद्धा कमेंटमध्ये मला लिहून माझ्यापर्यंत पोहोचवा। तर अशा करते व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा।